मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. शिवछत्रपतींच्या स्वराज्यात प्रत्येक व्यक्तीला समान संधी आणि प्रतिष्ठा मिळाली ही केवळ एक गोष्ट नाही, तर ती एक ऐतिहासिक क्रांती होती. आजही शूद्र जातींना मानाची जागा मिळावी हा विचार समाजात कित्येकदा दुर्लक्षित केला जातो, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळातच या प्रथेवर प्रहार केला आणि शूद्रांना स्वराज्याच्या लष्करात प्रतिष्ठा दिली. त्यांनी मावळ प्रदेशातील साध्या मावळ्यांना लष्करात सामील करून एक बलाढ्य पायदळाची उभारणी केली. चला जाणून घेऊया या अज्ञात इतिहासाची कहाणी, ज्यामुळे शिवछत्रपतींचे नाव काळाच्या गर्भातही अजरामर राहील. सुरुवात करूया महत्त्वाच्या प्रश्नांनी. शिवछत्रपतींनी स्वराज्यात सर्व जाती धर्मांना समान संधी देण्यासाठी कोणते पाऊल उचलले? शूद्रांना लष्करी प्रतिष्ठा देण्यासाठी त्यांचा उद्देश नेमका काय होता? मावळ प्रदेशातील मावळ्यांना लष्करात संधी देऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी पायदळाची रचना कशी उभी केली? या पायदळाची विशेषता काय होती? शूद्र जातींनी स्वराज्य उभारणीत आणि लष्करी सेवेत कोणती महत्त्वाची भूमिका बजावली? यामुळे समाजात कोणते बदल झाले? छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यकारभारात सर्वांसाठी समान संधी उपलब्ध करून दिली. या धोरणामुळे त्यांचे नेतृत्व इतर राजांपेक्षा कसे वेगळे होते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या या सामाजिक क्रांतीमुळे स्वराज्यातील शूद्र जातींना कोणत्या प्रकारच्या प्रतिष्ठा आणि मान्यता मिळाली? मित्रांनो, नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया महत्त्वाच्या मुद्द्यांना. मित्रांनो, या व्हिडिओतील विचार हे संदर्भ ग्रंथ लेखक इतिहास संशोधक प्राचार्य डॉक्टर एस ए बायकर यांचा ग्रंथ स्वराज्य संस्थापक राजा शिवछत्रपती मधील भाग 6 क्षत्रिय कुलावंत श्री राजा शिवछत्रपती प्रकरण 5 स्वराज्य उभारणीत शूद्र जाती जमातीने बजावलेली कामगिरी भाग 4 पृष्ठ क्रमांक 610 ते 613 पर्यंत घेतलेले आहे. जाणून घेऊया डॉक्टर बायकर यांचे क्रांतिकारक विचार. स्वराज्य उभारणीत शूद्र जाती जमातीने बजावलेली कामगिरी भाग 4 मधील त्यांचे विचार काय आहेत? शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचे उच्च ध्येय महाराष्ट्रातील जनतेसमोर ठेवून सर्व प्रकारच्या श्रेष्ठ कनिष्ठ जाती जमातीला राजकीय मंचावर एकत्र आणून स्वराज्य स्थापना केली. स्वराज्य स्थापनेत प्रत्येक जाती जमातीने नेमकी कोणती कामगिरी बजावली? या संदर्भात विशेषतः उच्चवर्णीय ब्राह्मण आणि क्षत्रिय मराठा यांनी स्वराज्य स्थापनेतील बजावलेली कामगिरी हा स्वतंत्र विषय असून यावर आपण आधीच व्हिडिओ बनवलेले आहेत, अनेकांनी लिहिलेले आहे. आम्ही सुद्धा यावर 2 स्वतंत्र माहितीपर लेख लिहिलेले आहेत, म्हणून प्रस्तुत लेखात त्यांचा विचार केलेला नाही. या लेखात शिवछत्रपतींनी शूद्र जाती जमातींना प्राप्त करून दिलेली लष्करी प्रतिष्ठा आणि शूद्र जाती जमातींनी स्वराज्य स्थापनेत नेमकी कोणती कामगिरी बजावली, अर्थात स्वराज्य उभारणीत मराठा शूद्र जाती जमातीचे कार्य आणि कर्तृत्वाचे विवेचन केलेले आहे. राज्यकारभारात सर्वांना समान संधी कल्पना सर्वांनाच सुचतात, पण त्या प्रत्यक्षात आणणं आणि त्याचा उपयोग करून घेणं हे छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या फार मोजक्याच नेत्यांना साधतं. त्यासाठी असावी लागते सूक्ष्म निरीक्षण शक्ती आणि कुशल नेतृत्व. हे दोनही गुण शिवाजी महाराजांच्या ठायी होते. महाराजांनी आपल्या राज्यकारभारात सर्वांना समान संधी व या तत्वाचा पुरस्कार केला. हे तत्व प्रत्यक्षात आणण्यासाठी महाराजांना त्यांच्या ठायी असलेली सूक्ष्म निरीक्षण शक्ती उपयोगी पडली. महाराष्ट्रातील प्रत्येक जात व जमात विशिष्ट धार्मिक सामाजिक राजकीय परंपरेत तसेच भौगोलिक परिस्थितीतही वाढलेली असल्याने ती विशिष्ट व्यवसायात अथवा उद्योगात निष्णात झालेली असून तिच्या ठिकाणी तिचे असे खास गुणदोष निर्माण झालेले आहेत. हे चटकन महाराजांच्या लक्षात आले. शिवाजी महाराज धर्मशास्त्राप्रमाणे चालत असले तरी त्यांनी राज्यकारभाराच्या क्षेत्रात जातीय वा धार्मिक पक्षपात केला नाही. महाराष्ट्रातील विविध जाती जमातींचा समन्वय साधण्यासाठी राज्यकारभारात गुणवत्ता आणि पात्रतेनुसार नेमणुका या तत्वांचे त्यांनी कसोशीने पालन केले आणि राज्यकारणात सर्वांना समान संधी या धोरणाचा पुरस्कार केला. त्यामुळे सर्व जाती जमातींना कर्तृत्व गाजून पुढे येण्याची संधी समानतेच्या पायावर प्राप्त झाली. राज्यकारभारात सर्वांना समान संधीच्या धोरणाचा प्रत्यक्ष अंगीकार करताच महाराष्ट्रातील बहुजन समाजातील विविध जाती जमातीचे तळागाळातील शूद्र जाती जमातीचे मराठा लोक महाराजांभोवती गोळा झाले.
खऱ्या अर्थाने याच लोकांनी शिवाजी महाराजांना स्वराज्य उभारणीत मनापासून सहकार्य केले. त्यामुळेच स्वराज्य मंदिर उभे राहू शकले हे जाणकाराला सांगण्याची आवश्यकता नाही. शूद्र जाती जमातींना लष्करी क्षेत्रात प्रतिष्ठा प्राप्त. महाराष्ट्रातील बहुजन समाजातील विविध जाती जमातीच्या मागासवर्गीयांना शिवाजी महाराजांनी लष्करी क्षेत्रात प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. ही त्यांची सर्वोच्च कामगिरी होय. शिवपूर्व काळातही मावळे, हेटकरी, रामोशी, महार, कुणबी, मांग यासारखे शूद्र जाती जमातीचे मराठा लोक मुसलमान राज्यकर्त्यांशी आणि त्यांच्या दरबारात मनसबदार आणि जहागीरदार मराठा सरदारांची सेवा चाकरी करीत होते. पण एक तर त्यांची संख्या लहान होती, दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना मोठ्या जबाबदारीच्या जागा सैन्यात देण्यात येत नसल्यामुळे त्यांच्या कर्तृत्वाला खरा वाव मिळत नव्हता. त्यामुळे आपले जीवनमान आणि राजकीय प्रतिष्ठा सुधारण्यासाठी त्यांना कोणतीच आशा नव्हती. सामाजिकदृष्ट्या त्यांना हीन लेखले जाई. रामोशी, बेरट, भिल्ल हे लोक लुटारू, दरोडेखोर म्हणून कुप्रसिद्ध होते. महारमांग यांना तर पूर्वापार अस्पृश्यतेचा कलंक लाभलेला होता. कोळी, भंडारी यासारख्या सागरी जाती जमातींच्या अंगचे दर्यावर्दी गुण माती मोल होऊन चालले होते. 12 बलुतेदार आणि अलुतेदार, लोहार, सुतार, कुंभार, चांभार, न्हावी यासारख्या अशिक्षित जाती खेड्यांमध्ये जीवन कंठत होत्या. स्वतःमधील सुप्त गुणांची जाणीव नसल्याने या सर्व जातीच्या लोकांची स्थिती शेळी मेंढीच्या कळपात राहणाऱ्या वाघासारखी झाली होती. जणू काही क्षुद्रवर्गीय समाज आपले अस्तित्व आणि अस्मिता हरून बसलेला होता. महाराजांनी अशा या अस्तित्व आणि अस्मिता, अशा आकांक्षा हरून बसलेल्या शूद्रवर्गीय जाती जमातीतील सूक्ष्म गुण ओळखून कसबी रत्न पारख्याप्रमाणे त्या गुणांना पैलू पाडले आणि हीन समजल्या गेलेल्या जातींची अस्मिता जागृत केली. स्वराज्य स्थापनेचे उच्च ध्येय त्यांच्यासमोर ठेवून महाराजांनी त्यांना आपले सैन्यात कर्तृत्व प्रकट करण्यास वाव देताच त्यांच्या नैतिक आणि भौतिक प्रगतीचा पूर्वी बंद असलेला मार्ग एकदम खुला झाला. मावळ प्रदेशात राहणारे मावळे, या जनसामान्यांपैकी सह्याद्रीच्या कुशीतील मावळ प्रदेशात राहणारे मावळे आणि त्यांच्याच जातीचे हेटकरी लोक यांना स्वराज्यात मानाचे स्थान मिळाले. मावळे तलवारबाजीत तर हेटकरी नेमबाजीत निष्णात होते. या कुशल गिर्यारोहक जमातीच्या ठिकाणी पायदळ शिपायांना आवश्यक असलेले गुण प्रकर्षाने वास करीत होते. हे त्यांचे गुण हेरून महाराजांनी एक स्वतंत्र पायदळ निर्माण केले. एक स्वतंत्र पायदळ निर्माण करण्याची कल्पकता दर्शवणारे महाराज हे पहिले महाराष्ट्रीय मराठे राजे होत. येसाजी कंक हा पायदळ लष्कराचा प्रमुख होता. हे पायदळ प्रामुख्याने मावळे आणि हेटकऱ्यांचे असले तरी ते बहुजन समाजातील सर्व जाती जमातींना खुले होते. महाराजांच्या या कृतीमुळे बहुजन समाजातील जाती जमातींना आपले कर्तृत्व गाजविण्यास वाव मिळाला. त्यांना सैन्याला अतिशय विशाल पाया प्राप्त होऊन महाराजांची स्वराज्याचे ध्येय मराठी समाजाच्या तळागाळातील लोकांपर्यंत जाऊन पोचले. तसेच आपल्या भौतिक उन्नतीचा, विशेषतः आर्थिक प्रगतीचा मार्ग मोकळा झाल्याने सर्वसामान्यांना स्वराज्याबद्दल जिव्हाळा निर्माण झाला. शिवाजी महाराज सर्वसामान्यांमध्ये स्वराज्य निष्ठा निर्माण करण्यात यशस्वी झाले. पुढे छत्रपती राजारामाच्या कारकिर्दीत राजाराम महाराज कर्नाटकात जिंजीच्या किल्ल्यात अडकलेले असताना महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातील सामान्य लोकांनी स्वराज्याचा अभिमान धरून 18 वर्षे औरंगजेबाला प्रखर विरोध करण्याची न भूतो न भविष्यती अशी जी एकमेव घटना भारताच्या इतिहासात घडली त्याचे बीज येथेच आहे. महाराज सर्वसामान्य माणसाच्या हृदयाला स्पर्श करू शकले. हा त्यांच्या कार्याचा सर्वोच्च बिंदू होय. शिवाजी महाराजांचे पायदळ 2 प्रकारचे होते. रणक्षेत्रावरील पायदळ आणि गडावरील शिबंदी या दोन्ही प्रकारच्या पायदळात विशेषतः मावळ्यांचा भरणा होता. मराठा घोडदळाच्या सहकार्याने मावळ्यांच्या पायदळाचे स्वतःचे असे एक प्रभावी युद्धतंत्र विकसित केले. ते पुढे गनिमी कावा म्हणून विशेष प्रसिद्धीस आले. अत्यंत वेगवान व चपळ हालचाली, अचानक हल्ले, शत्रूला अचानक कोंडीत पकडून सतावून जेरीस आणण्याचे तंत्र, एका ठिकाणी स्थिर न राहता दौडत युद्ध सुरू करण्याची पद्धती इत्यादी वैशिष्ट्यांमुळे मराठ्यांचा गनिमी कावा युद्धतंत्राला भारतभर प्रसिद्धी मिळाली. महाराजांचा या मावळे लोकांच्या निष्ठेवर आणि कर्तृत्वावर इतका प्रखर विश्वास होता की त्यांनी 2000 मावळ्यांचे एक खास अंगरक्षक दल गुजरात उभारले होते. महाराजांचा हा आत्मविश्वास महाराजांनी पूर्णपणे सार्थ ठरविला. महाराजांच्या जवळजवळ प्रत्येक लढाईत तसेच किल्ल्याला वेढे घालण्यात
त्यांचे संरक्षण करण्यात मावळ्यांची महत्त्वाची कामगिरी बजावलेली आहे. उत्कृष्ट तलवारबाजी, धनुष्य बाणाची आणि बंदुकीची अचूक नेमबाजी तसेच भालाफेकीतील कौशल्य यामुळे मावळे आणि हेटकरी यांनी मुसलमानी कसलेल्या सैन्याच्या उरातही धडकी भरविली. मुसलमान सेनापती आणि सैन्याला नेहमीच त्याचा धाक आणि दरारा वाटत असे, त्यामुळे त्यांच्या विरुद्ध लढाई करण्यास ती नेहमीच नाखुश असत. डोंगरी युद्धात या मावळ्यांचा तर संबंध भारतात त्यांचा हात धरणारं कोणीच नव्हते. प्रतापगड, उंबरखिंड, सालेरी, उमराणी, नेसरी येथील लढ्यात मावळ्यांनी बचावात्मक आणि आक्रमक अशा दोन्ही प्रकारच्या युद्धतंत्रात आपले नैपुण्य प्रकट केले. मराठी केवळ गनिमी काव्यानेच नव्हे तर शत्रूंबरोबर मैदानात समोरासमोर 2 हात करून निर्णायक विजय मिळू शकतात हे मावळे आणि मराठी घोडेस्वारांनी इसवी सन 1672च्या नंतरच्या लढ्यात सिद्ध करून दाखविले. किल्ल्याचे संरक्षण करण्याच्या कलेतील मावळ्यांचे कसब तर वाखाणण्याजोगेच होते. इसवी सन 1660च्या चाकण किल्ल्याच्या आणि इसवी सन 1665च्या पुरंदर किल्ल्याच्या वेढ्याच्या वेळी त्यांचे किल्ला लढविण्याचे कसब दिसून येते. परंतु महाराजांनी प्राप्त परिस्थितीचा विचार करून यशस्वी माघार घेतली. शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून सही सलामत निष्ठून स्वराज्यात परत आले. त्यानंतर त्यांनी पुरंदरच्या तहानुसार मोगलांना दिलेले सर्व किल्ले महाराजांच्या या मावळ्यांनी एका पाठोपाठ एक पुन्हा जिंकून घेतले. त्यावरून किल्ल्यांना वेढे घालून ते जिंकून घेण्यासाठी ती मावळ्याची कुशलता आणि कर्तृत्व जगाच्या प्रत्याला आली. सिंहगडावरील तानाजीचा आत्मयज्ञ, खळद बेलसरच्या लढाईतील बाजी पासलकर याचा वीर मृत्यू, सालेरीच्या लढाईतील तोंडात बोटे घालण्यास लावणारा रामाजी पांगेरा याचा भीम पराक्रम आणि यसाजी कंक यांनी कर्नाटकाच्या स्वारीतील कामगिरी इत्यादी घटना प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात कोरल्या गेलेल्या आहेत. सभासद बखर शिवभारत आणि शिवकालीन सरकारी कागदपत्रातून शिवाजी महाराजांच्या लष्करी सेवेत असलेल्या शेकडो मावळ्यांची नावे आलेली आहेत. या ठिकाणी त्यांच्या नावाची केलेली नोंद महत्त्वाची ठरते. मित्रांनो, शिवछत्रपतींनी केवळ स्वराज्याची स्थापना केली नाही तर त्यांनी समाजातील सर्व स्तरावर समानतेचा मार्ग दाखवला. शूद्र जातींना लष्करी प्रतिष्ठा देणारे एकमेव राजे शिवाजी महाराज हेच होते. त्यांनी मावळ्यांना, शूद्रांना सन्मान दिला, त्यांच्यावर विश्वास ठेवून लष्करात महत्त्वाची भूमिका बजावण्याची संधी दिली. हा इतिहास फक्त त्यांचं शौर्य गाथा नाही तर सामाजिक न्याय आणि समानतेचे महान प्रतीक आहे. आज आपण या इतिहासाच्या उजेडात पुढे चालत आहोत. चला शिवछत्रपतींच्या या अनमोल वारशाचा सन्मान करूया आणि त्यांच्या शिकवणीतून प्रेरणा घेऊया. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व फॉरवर्ड करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जिजाऊ, जय शिवराज, जय महाराष्ट्र.